नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 आणि मनापासून स्वागत। तर आज मला आहे सरप्राईज, म्हणजे मयूरनी माझ्यासाठी सरप्राईज असं एक स्टे बुक केलेलं माझ्या बर्थडेला। तर तिथे आम्ही आता पोहोचलोय आणि मी तुम्हाला दाखवते सगळं। आम्ही आता जस्ट गेटला आलो। तर एम्ब्रोस रिलॅक्स इनटू अवर लक्झरी एम्ब्रोस रिसॉर्टला आम्ही आलो आहे। मी तुम्हाला बाकीचं सगळं दाखवणार आहे। Stay tuned. Ambrose Resort is like very nice place to relax with your family and friends. As you all know, आम्ही म्हणजे 2 कपल्स गेलेलो आणि आमचे 2 किड्स। तर ही आहे एम्ब्रोस रिसॉर्टची एक एंट्री। तर कर्जत जवळच एक मोगराज म्हणून एक विलेज आहे, त्यामध्ये हे रिसॉर्ट आहे। थोडंसं आउटसाइड आहे बट चांगलं आहे रिलॅक्स करण्यासाठी। तुम्ही बघत असाल पूर्ण माउंटन्स इथून दिसतात, मस्त पहाडामध्ये असं निसर्गरम्य वातावरणामध्ये हे रिसॉर्ट आहे। आणि इथे ना म्हणजे एक याचं प्रसिद्धी अशी आहे की इट इज फेमस फॉर विलाज। लाईक इथे अराउंड 6 विलाज आहेत आय गेस। तर विथ डिफरंट कन्स्ट्रक्शन अँड डिझाईन्स, लाईक काही बांबूचे आहेत, तर काही पत्र्याचे आहेत, काही सिमेंटचे आहेत, व्हॉट एव्हर इट मे बी। तर डिफरंट कन्स्ट्रक्शन्स या विलाजचे आहेत सगळे। तुम्ही बघत असाल असे विलाज, सेपरेट विलाज इथे आहेत। आणि विलाजच्या सेंटरला त्यांनी एक सुंदर असा गार्डन बनवलेला आहे, जिथे फ्लावर्स वगैरे सगळं आहे। तर असे ब्युटिफुल विलाज आहेत। हा ब्राऊनवाला आमचा विला होता आणि बांबूसा याचं नाव आहे। इथे टोटल 6+ लोक स्टे करू शकतात। देन दिस इज सँटोरिनी, म्हणजे काही विलाज मी म्हणजे काही विलाज मी कॅप्चर केलेले तिथे। सँटोरिनीमध्ये पण आय गेस 2+ म्हणजे 2 to 8 लोकांचा स्टे आहे इथे। बघा किती छान आहे हा विला, स्विमिंग पूल अँड ऑल। पुढचा कुठला आहे तर अल्टा आहे आय गेस। हा अल्टा पण खूप छान विला होता। आणि इथे तर माझे फ्रेंड्स पण झालेले, म्हणजे ती दीदी एक आर्टिस्ट होती, आर्ट वगैरे करायची। तर तिच्यासोबत पण माझं चांगलंच कम्युनिकेशन झालं होतं आणि बॉन्डिंग पण झालं होतं चांगलंच। तर हा पण एक विला आहे, मला याचं नाव सांगता येणार नाही खरं, आपण गुगलला चेक करू शकतो। आणि इकडं त्यांची कॅन्टीन वगैरे होती आणि इकडं तुम्ही बघत असाल ते एंट्री एक्झिट गेट आहे। आणि हा ओव्हरऑल गार्डन। तर एक मी कॅप्चर केलेला ब्युटिफुल विला सायप्रेस, जो की आमच्या विलाच्या साईडलाच होता। हा ब्राऊन आमचा विला होता बांबूचा। तर असे ओव्हरऑल 5-6 विला आहेत आणि इथे सगळ्या विल्लामध्ये अराउंड 2 to 8 पर्सन्स, 2 to 10 पर्सन्स असे स्टे करू शकतात। तर आता आपण जाऊया बांबूसाकडे, जो की आम्ही बुक केलेला होता। इथे मस्त सेपरेट स्विमिंग पूल आहे, सगळ्याच विलाला सेपरेट स्विमिंग पूल होते म्हणजे आहेत। आणि इथे तुम्ही बघत असाल मस्त इथे मुलं एन्जॉय करू शकतात स्विमिंग पूलमध्ये। आपण जाऊया आता लिव्हिंग रूमकडे आमच्या विलाच्या। तर इथे एक लिव्हिंग रूम आणि 2 बेडरूम्स असं आमच्या विलाचं कन्स्ट्रक्शन आहे। इथे आमची मंडळी मस्त एन्जॉय करतायत, सगळे TV आणि जो बसायला वगैरे जागा, AC सगळं इथे आहे। तर तुम्ही बघत असाल एका साईडला म्हणजे मध्ये एक लिव्हिंग रूम आहे आणि साईड बाय साईड अशा आमच्या बेडरूम्स आहेत। मी आता आमच्या बेडरूममध्ये पूर्ण पसारा केला आहे आम्ही। आणि बाहेर जर गेलं लिव्हिंग रूमच्या, तर बाहेर असा एक, हे तर मी बेडरूमच दाखवते तुम्हाला। अशी बेडरूम आहे आमची, चांगली होती बेडरूम, छोटी होती थोडी। आणि बेडरूममध्ये असा पूर्ण स्विमिंग पूलचा वगैरे व्ह्यू दिसतो। इवन लिव्हिंग रूममधून पण स्विमिंग पूलचा व्ह्यू आपल्याला दिसतो। आणि बाहेर गेल्यावर लिव्हिंग रूममधून पूर्ण सगळीच विलाज, कॅन्टीन आणि सगळं काही दिसतं। तुम्ही बघत असाल बाहेर गेल्यावर पहिले तर मस्त एक छान व्ह्यू दिसतो पहाडांचा, फ्रंट व्ह्यू, आणि नंतर गार्डन आणि सगळे विलाज पण दिसतात। तर असा ओव्हरऑल आमचा विला होता, खूप छानसा। तिकडे तुम्ही बघत असाल मस्त ग्रीन पहाड दिसत आहेत। आणि खरं तर पावसाळ्यामध्ये किती छान वाटत असेल इथे। आम्ही तर थोडं असं उन्हाळ्यातच आलो आहे, माझा बड्डे एप्रिल म्हणजे फुल उन्हाळा असतो। तर असं छान आहे इथे सगळं काही, फक्त थोडंसं आउटसाईड आहे, म्हणजे पुणे मुंबई हायवेलाच आहे। कर्जतला पण थोडंसं आउटसाईड आहे, मोगराज म्हणून एका विलेजमध्ये। तर थोडं कच्च्या रस्त्याने वगैरे यावं लागतं।
आणि ओव्हरऑल चांगलं आहे. आणि यस, दिस वॉज दी ओव्हरऑल ब्लॉग, मिनी ब्लॉग. आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.